बीडमध्ये कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही. बीड सरपंच हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा इशारा. आरोपी माझ्या कितीही जवळचा असला तरी फाशी द्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करण्याची मागणी. काहींचा मला राजकारणातून कायमचा उठवण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा. धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता कैलास पडला अखेर अटक. हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानी यांनी ट्विट केल्यानंतर झाला होता गुन्हा दाखल. अंजली दमानी यांकडून धनंजय मुंडेंचा पिस्तूल हातात घेतलेला फोटो ट्विट. बीडमधील सगळ्या शस्त्र परवान्यांवर तात्काळ चौकशी लावण्याची मागणी. हे पोलीस आहेत का या वाल्मिक कराडचे नोकर? दमानी यांकडून रील्स व्हिडिओ पोस्ट. तर धनंजय मुंडेंची वाल्मिक कराड सोबतच्या संबंधांची तार पुन्हा छेडली. दोघांचा एकाच गाडीतून प्रवासाचा व्हिडिओ समोर.